नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। भव्य महारंगोली से किया बाबा साहेब को अभिनंदन। अकोला के जूना बस स्टैंड ग्राउंड परिसर में 18,000 वर्ग फीट की रंगोली ने खींचा सबका ध्यान। अकोला 14 अप्रैल भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 134वीं जयंती के उपलक्ष्य में अकोला जिले के जूने बस स्टैंड स्थित ग्राउंड परिसर में एक भव्य महारंगोली का आयोजन किया गया। ये रंगोली पूरे 18,000 वर्ग फीट में बनाई गई, जिसमें करीब 2000 किलो रंगों का उपयोग हुआ। इस भव्य रंगोली को बनाने में 40 कलाकारों की टीम ने दिन रात मेहनत की है। रंगोली में बाबा साहेब के जीवन, विचारधारा और उनके सामाजिक योगदान को बेहद खूबसूरती से दर्शाया गया। बाबा साहब अम्बेडकर की जयंती निमित्त मैं तमाम देशवासियों को और अकोला पश्चिम के मेरे तमाम मतदार संघ के लोगों को शुभेच्छा देता हूं। बाबा साहब अम्बेडकर की यहाँ 18,000 फुट का पूरी रंगोली निकालकर कांग्रेस पार्टी की अनुसूचित जाति सेल की तरफ से और अकोला कला शिक्षकों की मेहनतों की वजह से आज अकोला बस स्टैंड टावर के पास में एक भव्य रंगोली का कार्यक्रम किया गया। मैं तमाम अकोला वासियों को, मेरे मतदार संघ के लोगों को आह्वान करता हूं कि बाबा साहब की जयंती के अंदर बाबा साहब की जयंती मनाने के लिए आप कल यहाँ पहुँचिए। हम लोग जिला के साथ में उनका अभिवादन करेंगे। उनकी जयंती निमित्त हम दुनिया को संदेश देना चाहते हैं कि बाबा साहब अम्बेडकर ने हिंदुस्तान का संविधान लिखकर यहाँ के तमाम जातियों को अपना न्याय दिया, यहाँ जीने का हक दिया। अगर बाबा साहब अम्बेडकर नहीं होते तो ये संविधान भी नहीं होता। तो किसी शायर ने बड़ी अच्छी बात कही है कि दलितों मुफलिसों का था सहारा लिख दिया मैंने, दलितों मुफलिसों का था सहारा लिख दिया मैंने, ये सच्ची बात थी काशिफ खुदारा लिख दिया मैंने। और किसी ने मुझसे पूछा कि मसीहा का नाम तो बता, तो हिंदुस्तान के परचम पे भीमा लिख दिया मैंने। जय भीम, जय भीम। अकोला जिल्ह्याच्या वतीने आज अकोला जिल्हा कलाध्यापक संघाच्या सर्व कलावंतांनी मिळून 40 क्विंटलची रांगोळी जुन्या बस स्टँडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 134व्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करण्यासाठी अकोलेकरांनी आगळीवेगळी रांगोळी काढून एक विश्वविक्रमाकडे वाटचाल केली आहे। मला असं वाटते भारतभर त्याची नोंद व्हावी याकरता अप्लाय पण केलेला आहे। पण मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जितक्या मोठ्या रांगोळ्या आम्ही बघतो त्यामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठी रांगोळी आहे। नाहीतर मोठ्या रांगोळ्या काढताना मूळ पुरुषांच्या चेहरापट्टीचा किंवा देहबोलीचा थोडा विसर त्यामध्ये दिसतो। पण ही रांगोळी जर तुम्ही बघितली तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी चेहरापट्टी, त्यांचं सगळी देहबोली, त्यामुळे 40 क्विंटल रांगोळीतून अखंड मेहनत घेत आमच्या अकोला जिल्ह्याच्या कलाध्यापक संघाने जी रांगोळीतून बाबासाहेबांना मानवंदना दिली ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे। निश्चितच जागतिक नोंद या रांगोळीची होईल असा मला विश्वास आहे। मी सर्व कलाध्यापक संघ शिक्षकांचं मनापासून त्यांना आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की बाबासाहेबांना अशी आगळीवेगळी वंदना। आणि यातून एक संदेश पण आहे की बाबासाहेबांचा विचार पोहोचवायचा असेल तर मग दारू पिऊन नाचणं किंवा डीजे लावून धांगडधिंगा करणं किंवा आपल्याच मस्तीत जगणं ह्यापेक्षा ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना मानवंदना आहे। अभ्यासिकेच्या माध्यमातून, रांगोळीच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून आणि अकोलेकरांनी हा विचार जपलाय, त्याबद्दल अकोलेकरांचं मी अकोल्यातला एक नगरवासी या नात्यानं मनापासून कौतुक करतो। ये आयोजन केवल एक कला का प्रदर्शन नहीं बल्कि एक सशक्त सामाजिक संदेश था, जो बाबा साहेब के विचारों को जन जन तक पहुँचाने का माध्यम बना। इस खास मौके पर हजारों की संख्या में नागरिक और भीम अनुयायी रंगोली को देखने पहुँचे। कार्यक्रम में अजीतदादा गढ़ के विधायक अमोल मिटकरी और पश्चिम से कांग्रेस विधायक साजिद खान ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई। दोनों नेताओं ने रंगोली की सराहना की और बाबा साहेब को अभिवादन देते हुए ये कहा, और अमोल मिटकरी ने एक भावपूर्ण गीत भी प्रस्तुत किया। कैमरामैन सैयद जमील, गजानन वानखड़े की रिपोर्ट, जेकेएन हिंदी न्यूज अकोला। 12 मंत्रिमंडळाला फंडामेंटल राईट्स दिले, संपत्ती गोळा करण्याचा अधिकार दिला, जगण्याचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या कष्टाला आज अभिवादन करायला आपण सर्वजण आपापल्या पद्धतीने अभिवादन करतोय। महेंद्र भाऊ असेच पाठीचे आमच्या असे सगळ्यांनी आज या ठिकाणी रांगोळीतून मला वाटते आपल्या अकोला जिल्ह्यातली सर्वात मोठी रांगोळी बाबासाहेबांची, कोणी रांगोळीतून अभिवादन करते, कोणी
पेन पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करून करते. आज बाबासाहेबांच्या जयंतीला मला काही लोकांची प्रामुख्याने नावं घ्यावी वाटतील, कारण जय भीम हा नाराज पहिल्यांदा एन हरदास या चर्मकार समाजातील त्या काळातील एका व्यक्तीने दिला होता. त्यांना पण या निमित्तानं स्मरण करतो. बाबासाहेब जिवंत असताना त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे तत्कालीन नेते भाई माधवराव बागल यांनी 1950ला उभारला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पण अभिवादन करतो, कारण त्यांनी बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्राच्या चळवळीला खूप मोठं योगदान दिलं होतं. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी सुद्धा बाबासाहेबांना लंडनमध्ये जाण्यासाठी फेलोशिप त्या ठिकाणी आधार दिला होता आणि बाबासाहेब तिथे जाऊन सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले. आणि रमाईला सुद्धा या निमित्तानं आपण आठवण करूया, कारण रमाईच्या त्यागावरच बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा डोलारा उभा आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईपासून शाहूराजांपर्यंत आणि सयाजीराव महाराजांपासून गेल्या हरदासांपर्यंत दादासाहेब गायकवाड, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे या सर्वांना या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं अभिवादन. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा. आणि आज बाबासाहेबांची जयंती आणि गीत गायनाची चळवळ, शाहिरीची परंपरा, मला वाटते हे सुद्धा एक अविभाज्य अंग आहे. कारण बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की माझी हजारो व्याख्यानं एकीकडं आणि माझ्या गायकाचं गाणं एकीकडं. इतकं त्या गाण्याला आंबेडकरी चळवळीमध्ये या प्रबोधनाला महत्त्व आहे. आणि मी सुद्धा याच प्रबोधनातून प्रबोधन करताना गाता गाता मी आज विधान परिषदेचा आमदार झालो. तुम्ही असे गात राहताय, तुम्ही असं करत करत एक दिवस राज्यसभेवर जाऊ शकाल. इतकी ताकद बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये आहे. फक्त आपल्या चळवळीचा ध्यास सोडता कामा नये. ट्रॅक द्या, मी एकच चळवळ जातो, तुमच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही. आणि तो आपने देखा अकोला में कैसे बाबा साहेब आम्बेडकर की जयंती पर एक रंगों से सजी अद्भुत अभिवादन किया। आगे की खबरों के लिए जुड़े रहिए जेकेएन हिंदी न्यूज के साथ। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े